नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी कॅम्पस या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आज आपण पहिला प्रश्न बघणार आहोत. पृथ्वीला परिवलनासाठी किती तास लागतात? तर परिवलनासाठी सुमारे 24 तास लागतात. पृथ्वी स्वतःभोवती फिरताना कोणत्या दिशेने फिरते? तर पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. चंद्राचा परिवलन व परिभ्रमण गतीचा कालावधी कसा असतो? तर चंद्राचा परिवलन व परिभ्रमण गतीचा कालावधी सारखाच असतो. सूर्यग्रहण अमावस्येला तर चंद्रग्रहण पौर्णिमेला होते. यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. अविधान. पृथ्वीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा एकाच पातळीत नसतात. चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी सुमारे 5 अंशाचा कोन करते. तर योग्य पर्याय ओळखा असं सांगितले. तर अ व ब हे दोन्ही विधाने योग्य आहेत. पुढचा प्रश्न. अविधान. सूर्य, चंद्र व पृथ्वी हे अनुक्रमे एका सरळ रेषेत व एकाच पातळीत असल्यावर सूर्यग्रहण होते. सूर्य, पृथ्वी, चंद्र हे अनुक्रमे एका सरळ रेषेत व एका पातळीत असल्यावरच चंद्रग्रहण होते. अयोग्य पर्याय ओळखा. तर याचं अचूक उत्तर आहे यापैकी नाही. म्हणजे हे दोन्ही विधानं जे आहेत ते बरोबर आहे. सूर्य, चंद्र, पृथ्वी असल्यावर सूर्यग्रहण आणि सूर्य, पृथ्वी, चंद्र असल्यावर चंद्रग्रहण होते. पुढचा प्रश्न. खग्रास सूर्यग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी किती असतो? तर 7 मिनिटे 20 सेकंद आणि खग्रास चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी 107 मिनिटे असतो. पुढचा प्रश्न बघूयात आपण. चंद्र एखाद्या ताऱ्यासमोरून किंवा ग्रहासमोरून जात असताना काही काळ ती खगोलीय वस्तू चंद्राच्या मागे लुप्त होते. याला काय म्हणतात? तर पिधान असं म्हटलं जातं. काय म्हटलं? चंद्र एखाद्या ताऱ्यासमोरून किंवा ग्रहासमोरून जात असताना काही काळ ती खगोलीय वस्तू चंद्राच्या मागे लुप्त होते. याला काय म्हणतात? तर पिधान असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न बघूयात आपण. पृथ्वी आणि सूर्य यांच्या रेषेत बुध किंवा शुक्र यापैकी एखादा आंतरग्रह येतो तेव्हा यावेळी सूर्यबिंबावरून एक काळा ठिपका सरकताना दिसतो. याला काय म्हणतात? तर याला अधिक्रमण असं म्हटलं जातं. बघा, पृथ्वी आणि सूर्य यांच्या रेषेत बुध किंवा शुक्र यापैकी एखादा आंतरग्रह येतो. यावेळी सूर्यबिंबावरून एक काळा ठिपका सरकताना दिसतो. याला काय म्हणतात? तर अधिक्रमण असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न. पिधान हे चंद्रामुळे घडते. ब विधान. अधिक्रमण हे सूर्यामुळे घडते. तर अ व ब हे दोन्ही विधानं बरोबर आहेत. पुढचा प्रश्न. दर किती वेळात भरती ओहोटीचे एक चक्र पूर्ण होते? 12 तास 25 मिनिटे. दर किती वेळात भरती ओहोटीचे एक चक्र पूर्ण होते? तर ते 12 तास 25 मिनिटे लागतात. पिधान हे चंद्रामुळे घडते आणि अधिक्रमण हे सूर्यामुळे घडते. तर अ व ब दोन्ही बरोबर आहेत. पर्याय. पुढचा विधान. अविधान. सूर्यापेक्षा चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ आहे. ब विधान. पृथ्वीवर चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल सूर्याच्या गुरुत्वाकर्षण बलापेक्षा जास्त परिणाम करते. क विधान. परिवलनामुळे पृथ्वीला मिळणारी प्रेरणा पृथ्वीच्या केंद्रापासून विरुद्ध दिशेत कार्य करते. याला केंद्रोत्सारी प्रेरणा म्हणतात. अयोग्य पर्याय ओळखा असं म्हटलंय. तर यापैकी नाही. तर हे सर्वच्या सर्व विधानं योग्य आहेत. इथं चुकून झालं बघा. विरुद्ध दिशेत कार्य करते याला केंद्रोत्सारी प्रेरणा असं म्हणतात. परिवलनामुळे पृथ्वीला मिळणारी प्रेरणा पृथ्वीच्या केंद्रापासून विरुद्ध दिशेत कार्य करते याला केंद्रोत्सारी प्रेरणा म्हणतात. पुढचा प्रश्न. चंद्र पृथ्वीभोवती फिरताना महिन्यातून किती वेळा तो पृथ्वी व सूर्याच्या संदर्भात काटकोन स्थितीत येतो? तर 2 वेळा येतो. चंद्र पृथ्वीभोवती फिरताना महिन्यातून किती वेळा तो पृथ्वी व सूर्याच्या संदर्भात काटकोन स्थितीत येतो? तर 2 वेळा येतो. पुढचा प्रश्न बघूयात आपण. अविधान दिले. भांगाची भरती सरासरीपेक्षा लहान असते तर ओहोटी सरासरी ओहोटीपेक्षा मोठी असते. भरती ओहोटीच्या वेळी पाण्याच्या पातळीतल्या फरकास भरती ओहोटीची कक्षा म्हणतात. क विधान. खुल्या समुद्रात ही कक्षा केवळ 30 सेंटीमीटर असते. किनारी भागात ही कक्षा 100 ते 150 सेंटीमीटर असू शकते. योग्य विधान ओळखा असं म्हटलंय. तर यापैकी सर्वच्या सर्व विधानं योग्य आहेत.